नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अत्यंत महत्त्वाच्या आणि शेतकरी बांधवांसाठी खूप मोठा दिलासा देणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. तो विषय म्हणजे नांदेड जिल्ह्यातील खरीप 2025च्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेची महानुकसान भरपाई. अतिवृष्टीच्या त्या भयंकर संकटानंतर प्रशासकीय पातळीवर नेमकं काय घडलं आणि आता प्रत्यक्ष मदत कशी वितरित होतीये हे आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. तर आजच्या या विश्लेषणात आपण नेमके कोणते मुद्दे पाहणार आहोत? आपण एकूण 5 गोष्टींवर नजर टाकूया. 1 म्हणजे पीक विमा वाटपास सुरुवात, 2 अतिवृष्टी आणि पिकांचे नुकसान, 3 पीक कापणी आणि उंबरठा उत्पादन, 4 पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि 5 जमा रक्कम तपासण्याची प्रक्रिया. वळूया आपल्या पहिल्या भागाकडे, पीक विमा वाटपास सुरुवात. आता इथे सर्वात लक्षवेधी आणि खरं तर आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा प्रचंड मोठा आकडा 813,93,00,000 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. नांदेड जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी तब्बल 813.93 कोटी रुपयांची विक्रमी रक्कम मंजूर झाली आहे. हा केवळ एखादा आकडा नाहीये, तर नैसर्गिक संकटात सापडलेल्या आपल्या कृषी क्षेत्राला पुन्हा भक्कमपणे उभं करण्यासाठी प्रशासनाने दिलेला हा एक खूप मोठा आर्थिक आधार आहे. पण बघा, हा मदतीचा प्रवास काही रातोरात झालेला नाही. याचा एक विशिष्ट घटनाक्रम आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर 2025मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचं अचानक आणि खूप मोठं नुकसान झालं. त्यानंतर पीक काढणीच्या हंगामात प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक कापणी प्रयोग राबवले आणि या सर्व प्रदीर्घ प्रक्रियांनंतर 21 एप्रिल 2026 पासून थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच ज्याला आपण डीबीटी म्हणतो, त्याद्वारे अधिकृतरित्या ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आता आपण पाहूया आपला दुसरा भाग, अतिवृष्टी आणि त्यामुळे झालेले पिकांचे नुकसान. आणि ही आकडेवारी आपल्याला त्या नैसर्गिक संकटाची तीव्रता किती भयंकर होती हे अगदी स्पष्टपणे दाखवून देते. या तक्त्याकडे जरा बारकाईने लक्ष द्या. एकूण 4,34,819 शेतकऱ्यांनी मिळून तब्बल 8,29,737 विमा अर्ज दाखल केले होते. यातून 5,13,900 हेक्टर इतकं विस्तीर्ण क्षेत्र विम्याखाली संरक्षित करण्यात आलं होतं. पण जेव्हा अतिवृष्टीचं ते संकट आलं तेव्हा तब्बल 7,27,932 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं अतोनात नुकसान झालं. हे आकडे पाहिल्यावर संकटाचं गांभीर्य आणि या विम्याची किती अत्यंत महत्त्वाची गरज होती हे आपल्या लगेच लक्षात येतं. या अतिवृष्टीमुळे प्रामुख्याने सोयाबीन, मूग आणि उडीद या पिकांचं सर्वात जास्त आणि खरंच खूप गंभीर नुकसान झालं. आणि फक्त एवढंच नाही, तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत अधिसूचित असलेल्या कापूस, तूर आणि ज्वारी या पिकांनाही या पावसाचा खूप मोठा फटका बसला. या सर्व पिकांच्या एवढ्या व्यापक नुकसानीमुळेच ही मोठी विमा भरपाई लागू करण्यात आली आहे. यानंतर आपला तिसरा भाग आहे पीक कापणी आणि उंबरठा उत्पादन. नुकसान भरपाई नक्की कशी ठरते ते इथे आपण पाहणार आहोत. आता या संपूर्ण गणितातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा शब्द म्हणजे उंबरठा उत्पादन, किंवा ज्याला आपण थ्रेशोल्ड यील्ड म्हणतो. याचा अत्यंत सोप्या भाषेत अर्थ सांगायचा तर एखाद्या विशिष्ट महसूल मंडळामध्ये एखाद्या विशिष्ट पिकाचे मागील काही वर्षांचे सरासरी अपेक्षित उत्पादन किती असते हे यातून निश्चित केले जाते. प्रत्यक्ष झालेलं नुकसान मोजण्यासाठी हाच ऐतिहासिक मूळ आधार म्हणजेच बेसलाईन म्हणून वापरला जातो. यामुळे होतं काय, तर भरपाई वाटपात संपूर्णपणे एक समानता आणि न्याय राखला जातो. कुणावरही अन्याय होत नाही. तर यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे अपेक्षित उंबरठा उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रत्यक्ष मोजलेलं उत्पादन या दोन गोष्टींमधली तफावत कशी काढली जाते. या दोन्हीतील फरक म्हणजेच आलेली उत्पादनातील घट गृहीत धरून प्रत्यक्ष नुकसान भरपाईची अचूक रक्कम काढली जाते. म्हणजे बघा, हे सगळं काही केवळ अंदाजाने चालत नाही, तर हे गणित अत्यंत काटेकोर आणि पूर्णपणे वैज्ञानिक पद्धतीने मांडले जाते. आता आपण वळतोय चौथ्या भागाकडे, जो या संपूर्ण प्रक्रियेचा खरा नायक आहे, पारदर्शकतेसाठी तंत्रज्ञानाचा वापर. इथे दिसणारा 3,312 हा आकडा खरोखरच खूप विशेष आहे. संपूर्ण जिल्ह्यात कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय पूर्णपणे वस्तुनिष्ठ आणि अचूक माहिती गोळा करण्यासाठी तब्बल 3,312 पीक कापणी प्रयोग आयोजित करण्यात आले होते. विचार करा, एवढे प्रयोग जर पारंपरिक पद्धतीने करायचे असते तर त्यासाठी किती महिने लागले असते. हा आकडा या प्रशासकीय प्रक्रियेची सूक्ष्मता आणि तिची प्रचंड मोठी व्याप्ती दर्शवतो. जुन्या आणि वेळखाऊ पारंपरिक पद्धतींना पूर्णपणे फाटा देत हे सर्वच्या सर्व 3,312 प्रयोग थेट CCE मोबाईल ॲपद्वारे अत्यंत काटेकोरपणे नोंदवले गेले. या आधुनिक ॲपच्या वापरामुळे प्रयोगाची नेमकी ठिकाणे, प्रत्यक्ष वेळ आणि वास्तवातील परिस्थिती याची रिअल टाईम म्हणजे अगदी तात्काळ माहिती गोळा झाली. यामुळे झालं काय,
तर कोणत्याही त्रुटीला किंवा चुकीला जागा न राहता संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता सुनिश्चित केली गेली. पण अर्थातच तंत्रज्ञान काही आपोआप चालत नाही, होय ना? त्यामागे अतिशय कुशल मानवी आणि प्रशासकीय शक्ती लागते. नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी या पीक कापणी प्रयोगांचे अतिशय सूक्ष्म आणि अचूक नियोजन केले. तसेच प्रत्यक्ष प्रयोगादरम्यान येणाऱ्या अडचणींचे आणि आक्षेपांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी किरण आंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली. या उत्तम मानवी आणि तांत्रिक समन्वयामुळेच हे एवढं मोठं शिवधनुष्य पेलता आलं. चला आता आपण आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या 5व्या भागाकडे वळूया, जमा रक्कम तपासण्याची प्रक्रिया. आता आपण पाहूया की ही रक्कम प्रत्यक्षात कशी तपासायची. ही प्रक्रिया अतिशय साधी आणि केवळ 3 सोप्या टप्प्यांची आहे. पहिली पायरी, तुम्हाला प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या म्हणजेच PMFBYच्या अधिकृत शेतकरी पोर्टलला भेट द्यायची आहे. दुसरी पायरी, तिथे शेतकरी लॉगिनमध्ये जाऊन तुमचा नोंदणीकृत आधार क्रमांक टाकायचा आहे. आणि तिसरी पायरी, तुमच्या मोबाईलवर आलेला OTP म्हणजेच वन टाईम पासवर्ड तिथे टाकायचा आहे. बस, हे एवढंच सोपं आहे. यानंतर तुमच्या स्क्रीनवर मंजूर झालेली भरपाईची रक्कम तुम्हाला लगेच पाहता येईल. हे सर्व सविस्तर पाहिल्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा विचार नक्कीच आपल्या मनात येतो. भविष्यात रिअल टाईम डेटा आणि मोबाईल तंत्रज्ञानाचा असाच वाढता आणि एकत्रित वापर हवामान बदलाच्या या अनपेक्षित संकटांना तोंड देण्याच्या आपल्या पारंपरिक पद्धतींना कसा नवीन आकार देईल. तंत्रज्ञान आणि प्रशासकीय इच्छाशक्ती यांचा हा अप्रतिम समन्वय आपल्या कृषी क्षेत्राला अधिकाधिक सुरक्षित आणि लवचिक बनवेल का, हा खऱ्या अर्थाने विचार करण्यासारखा प्रश्न आहे. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.